राजकारणात जे दिसतं ते कधीच खरं नसतं आणि जे खरं असतं ते कधीच दिसत नाही. हे वाक्य जर कोणाच्या आयुष्याला तंतोतंत लागू पडत असेल तर ते म्हणजे शरद पवार. काल विधानसभेत सगळ्या आमदारांच्या डोळ्यात पाणी होतं. दादांविषयी शोक व्यक्त होत होता. त्यानंतर वरळीच्या विस्तीर्ण मैदानात दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ शोकसभा सुरू झाली. पण तिथे एका व्यक्तीची अनुपस्थिती सर्वांना खटकत होती. ती म्हणजे खुद्द शरद पवार यांची. पण एक गोष्ट इथे काळजावर कोरून ठेवा, राजकारणात पवारसाहेब तिथे नसणं हेच त्यांच्या तिथे असण्यापेक्षा जास्त भयानक असतं. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते रुग्णालयात उपचार घेत आहेत, हे जगाला माहीत आहे. पण त्यांचा तो गुप्त डावपेच जो कोणाच्याच लक्षात आला नाही, तो आता उलगडण्यास सुरुवात झालीय. साहेबांच्या मनात नक्की काय चाललंय हे समजणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही. पण यावेळी त्यांनी अशी एक खेळी खेळलीये की ज्यांनी एका दगडात 3 मोठे पक्ष अक्षरशः घायाळ झाले आहेत. अजितदादांच्या त्या रहस्यमयी शेवटानंतर अनेकांना वाटलं की आता राष्ट्रवादीचं अस्तित्व कायमचं संपणार. काही जणांनी तर पक्षकाबीज करण्यासाठी पडद्यामागे कटकारस्थानही सुरू केली होती. पण त्यांना हे माहीत नव्हतं की राष्ट्रवादी जरी दादांची असली तरी त्यामागे उभा असलेला हात हा त्यांच्या काठांचा म्हणजे शरद पवारांचाच होता. अपघात झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात साहेबांनी जी चाल खेळली त्याने अख्ख्या देशाचं राजकारण हादरलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र ओरडून सांगत होता की हा घातपात आहे. पण साहेबांनी शांतपणे सांगितलं, हा केवळ अपघात आहे. ही साधी प्रतिक्रिया नव्हती, तर ती एका महाभयंकर वादळापूर्वीची शांतता होती. आज साहेब रुग्णालयात असले तरी त्यांचे मोहरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कसे चालत आहेत? त्यांनी असा काय डाव टाकलाय की ज्यामुळे सत्ताधाऱ्यांचे धाबेदण आणले आहेत? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर आणि खळबळजनक रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता ज्यावेळेस 28 तारखेला अजितदादांचा भीषण अपघात झाला आणि त्यात दादा कायमचे निघून गेले. अपघात झाल्यानंतर लगेच लोकांनी हा घातपात आहे का, तर संशयाची सुई अनेक मोठ्या नेत्यांकडे जात होती. पण घटना झालीच नव्हती. अगदी 1 तासही झाला नव्हता. तोच शरद पवार यांनी मीडियासमोर येऊन सांगितलं की हा घातपात नाही, हा अपघात आहे, याचा राजकारण करू नका. आता खरं तर इथे एक महत्त्वाचा प्रश्न होता की अचानक समोर येऊन त्यांनी इतक्या कन्फर्म कसं काय सांगितलं? हा लोक विचार करू लागले होते. लोकांना समजलं नाही की शरद पवार जे बोलतात त्याच्या मागे खूप काहीतरी दडलेलं असतं. आता विचार करा, साहेब इतक्या कमी वेळात डायरेक्ट निष्कर्षापर्यंत कसे काय पोहोचले? की त्यांना आधीच माहिती होतं का? तर काही लोक टीका देखील करू लागले होते. पण खरं चित्र अजून समोर येणं बाकी होतं. कारण की आजचा दिवस उजाडल्याशिवाय कोणाला समजणार नव्हतं. आणि आजचा तो दिवस उजाडला आणि सगळं चित्र स्पष्ट झालं. पहा, राजकारणामध्ये जेव्हा एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगितली जाते तेव्हा समजून जायचं की त्यामागे खूप काहीतरी मोठं रहस्य दडलेलं असतं. खरं तर त्यांनी त्यावेळेस हे वाक्य सांगणं ज्यामुळे तपास यंत्रणांचे हात बांधले गेले असे लोकांना वाटत होतं. पण खरं तर जे संशयित होते त्यांना गाफील ठेवण्यासाठी हे वाक्य बोललं गेलं अशी चर्चा सुरू झालीय. जे यामधील संशयित होते किंवा जे याचे मास्टरमाइंड असतील त्यांना वाटलं आपण सुटलो. पण खरंच हा साहेबांचा तो भयानक डाव होता. दिशाभूल करून शत्रूला गाफील ठेवून हीच त्यांची जुनी शैली त्यावेळेस पाहायला मिळाली. आता खरंच हे त्यावेळेस त्यांनी का म्हटलं होतं याचं जे कारण आहे ते आज समोर आलं. राजकीय डावपेच कशा पद्धतीने सुरू होते याची कल्पनाच कोणाला मिळाली नाही. कारण की दादांचा अंत्यविधी झाल्यानंतर साहेबांची प्रकृती बिघडली आणि साहेबांना ॲडमिट देखील करण्यात आलं होतं. ते ॲडमिट झाले त्यावेळेस त्यांचा सगळा संपर्क त्या ठिकाणी तुटत असतो आणि राजकारणापासून ते थोडेसे लांब जातात अशा प्रकारची पद्धत आहे. पण खरा खेळ त्याच वेळेस झाला असं बोललं जाऊ लागलं. पण अखेर जे उघड झालं आहे ते अत्यंत भयानक आहे. साहेबांना जे लोक ओळखतात त्यांच्या देखील तोंडाचं पाणी पळाले आहे की इतका मोठा डाव त्या ठिकाणी झाला आहे. साहेबांचा शेवटचा वार काय होता हे कोणाला समजलं नव्हतं. पण त्यावेळेस ते दवाखान्यात ॲडमिट होते. यावेळची परिस्थिती अशी होती की साहेब रुबी रुग्णालयात उपचार घेत होते. बाहेर चर्चा होती की आता साहेब थकलेत, आता राष्ट्रवादी संपली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारखे नेते आता पक्षाची सूत्र आपल्या हातात घेतील अशा बातम्या पेरल्या जात होत्या. पण साहेब रुग्णालयातूनच अशा काही हालचाली करत होते ज्याचा सुगावा कोणालाच लागला नाही. जणू काही एखादा जादूगार प्रेक्षकांचं लक्ष एका हाताकडे वळवतो आणि दुसऱ्या हाताने खरी जादू करतो. साहेबांनी रुग्णालयातूनच रोहित पवारांना मैदानात उतरवलं.
एकीकडे साहेब अपघात म्हणत होते, तर दुसरीकडे रोहित पवार पत्रकार परिषदा घेऊन 70% रहस्य अद्याप बाकी आहे असं म्हणत थेट भाजप आणि तटकरे पटेल जोडीवर निशाणा साधत होते. हे विसंगत वाटतंय ना? पण हेच तर साहेबांचं नियोजन होतं. स्वतः स्टेट्समनची भूमिका घ्यायची आणि नातवाच्या माध्यमातून शत्रूला घायाळ करायचं. अजितदादांच्या निधनानंतर दादांच्या गटातील आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता होती. प्रवीण दरेकर आणि भाजपमधील काही रणनीतिकारांना वाटलं होतं की हे आमदार आता भाजपच्या दावणीला बांधले जातील. पण साहेबांनी असा काही अदृश्य सापळा रचला की जे 35 आमदार बंडाच्या पवित्र्यात होते ते अचानक पुन्हा साहेबांच्या नावाचा जप करू लागले. हे कसं घडलं? साहेबांनी त्या आमदारांना असा कोणता संदेश पाठवला होता? सूत्रांच्या माहितीनुसार साहेबांनी या आमदारांना जाणीव करून दिली की राजा हरवला असला तरी राज्य अजून माझ्याच ताब्यात आहे. ज्या दिवशी वरळीत प्रफुल्ल पटेल अदानी अंबानींसोबत हास्यविनोदात रमले होते त्याच रात्री साहेबांच्या फोन कॉल्सनी अनेक आमदारांची झोप उडवली होती. हाच तो भीष्म पितामहाचा दरारा आहे जो आजही टिकून आहे. या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ममता बॅनर्जींचे विधान. त्यांनी थेट घातपाटाचा आरोप केला. पण साहेबांनी त्यांनाही शांत केलं. का? जर हा खरोखर घातपात असता तर साहेबांनी तो का लपवला असावा? इथेच साहेबांची दिशाभूल करण्याची रणनीती समोर येते. त्यांना माहीत होतं की जर आत्ताच हा विषय पेटवला तर पुरावे नष्ट केले जातील. त्याऐवजी अपघात म्हणून विषय शांत करायचा आणि पडद्यामागे स्वतःची स्वतंत्र चौकशी सुरू ठेवायची, हा त्यांचा मास्टर प्लॅन असू शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा शांतता पसरते तेव्हा समजून जावं की एखादं मोठं वादळ घोंगावते. आता तीच शांतता संपूर्ण राज्याला अस्वस्थ करत आहे. कारण 16 मार्चला राज्यसभेची निवडणूक आहे आणि साहेब स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण हे केवळ एका खासदारकीच्या जागेसाठीचं गणित नाही, तर हे दिल्लीच्या तख्ताला आणि गल्लीतल्या बंडखोरांना ठणकावून सांगण्यासाठी आहे की महाराष्ट्र अजूनही माझ्याच शब्दावर चालतो आणि इथला रिमोट कंट्रोल आजही माझ्याच हातात आहे. ज्या अजितदादांना साहेबांनी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं, राजकारणातलं बोट धरून चालायला शिकवलं आणि ज्यांना या सत्तेच्या पटावरचा सर्वात सामर्थ्यवान वजीर बनवलं, त्यांनीच आज वेगळी वाट धरली आहे. पण राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या खेळाचा एक नियम आहे. वजीर गेला तरी राजा कधीच हतबल होत नसतो. उलट वजीर गेल्यावर राजा अधिक स्वतंत्रपणे चाली रचू लागतो. आज साहेब नव्या वजीराच्या शोधात आहेत की स्वतःच वजीराची भूमिका बजावून विरोधकांना चेकमेट करणार, हा प्रश्न संपूर्ण देशाला पडला आहे. या सर्व घडामोडींमध्ये रोहित पवार ज्या आक्रमकतेने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना एक्सपोज करत आहेत त्यावरून एक चित्र स्पष्ट दिसतंय. पवार कुटुंबाला आता पक्षावर आणि संघटनेवर पुन्हा एकदा पूर्ण आणि निर्विवाद कब्जा हवा आहे. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या माध्यमातून पक्ष पुन्हा ताब्यात घेण्याचा हा जो काही प्रयत्न सुरू आहे तो साहेबांच्या संमतीशिवाय होणं निव्वळ अशक्य आहे. साहेबांची शैली अशी आहे की ते स्वतः कधीच समोरून वार करत नाहीत. ते नेहमी बॅकरूम पॉलिटिक्समध्ये माहीर आहेत. रोहित पवारांना पुढे करून त्यांनी जुन्या फळीतील नेत्यांची अशी काही कोंडी करायला सुरुवात केली आहे की त्यांना आता ना स्वतःचे निर्णय घेता येत आहेत ना साहेबांच्या प्रभावातून बाहेर पडता येत आहे. हे केवळ पक्षांतर्गत राजकारण नाहीये, तर आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची ही एक फार मोठी मोर्चे बांधणी आहे. आता या कथेचा सर्वात धक्कादायक उलगडा म्हणजे साहेबांनी 28 जानेवारीला जे विधान केलं होतं ते कोणाला वाचवण्यासाठी नक्कीच नव्हतं, तर कुणाला तरी सापळ्यात पकडण्यासाठी होतं. 28 फेब्रुवारीला येणारा जो काही तपास अहवाल आहे तो साहेबांच्याच इशाऱ्यावरून तयार केला जातोय की काय, अशी धास्ती आता सत्ताधारी गटातल्या बड्या नेत्यांना वाटू लागलीय. सर्वात मोठी गुप्त बातमी ही आहे की साहेबांनी आजही 35 आमदारांची राजकीय चावी आपल्या खिशात सुरक्षित ठेवली आहे. हे आमदार आज जरी सत्तेच्या मोहापायी किंवा दबावापोटी दुसऱ्या गटात दिसत असले तरी त्यांचे कान आणि डोळे साहेबांच्या एका इशाऱ्याकडे लागलेले आहेत. ही चावी साहेब 16 मार्चच्या सकाळी फिरवणार की रात्री, हे बघणं रंजक ठरेल. महाराष्ट्राच्या या राजकीय भीष्म पितामहाने राजकारणाचा असा काही वेळखा घातला आहे की शत्रूला आता ना त्यातून सुटता येतंय ना वेदनेने ओरडता येतंय. साहेब जेव्हा रुग्णालयातून पूर्णपणे बाहेर येतील तेव्हा त्यांच्या हातात केवळ राज्यसभेच्या खासदारकीचं प्रमाणपत्र नसेल, तर महाराष्ट्राच्या सत्तेची एक नवी आणि कोणालाही न कळलेली कुंडली असेल. ही कुंडली अशी असेल की ज्यात सध्याचे अनेक स्वयंघोषित किंगमेकर हे पूर्णपणे निकालात काढलेले असतील.
शरद पवार हे नाव केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक अथांग, खोल आणि कधीही न संपणारा राजकीय अनुभव आहे. अजितदादांच्या जाण्याने झालेली वैयक्तिक आणि राजकीय जखम ते कधीच विसरणार नाहीत. पण त्या जखमेचा वापर करून ते शत्रूचा नायनाट कसा करतात आणि पुन्हा एकदा सह्याद्री दिल्लीसमोर कसा ताठ उभा करतात हे येणारा काळच सांगेल. साहेबांच्या या भयानक आणि गुपित दावापुढे भले भले दिल्लीचे दिग्गजही आता झुकणार आहेत. हे चित्र आता स्पष्ट दिसू लागलं आहे. राजकारणात अपघात कधीच नसतात. ते अत्यंत सूक्ष्मपणे आखलेले नियोजित कार्यक्रम असतात. साहेबांनी एका मोठ्या घातपाताला केवळ अपघात म्हणून का संबोधलं असेल? यामागे नक्कीच कोणता तरी मोठा कायदेशीर किंवा राजकीय डाव दडलेला आहे, जो विरोधकांच्या कल्पनेपलीकडचा आहे. 16 मार्च ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन आणि कदाचित सर्वात धक्कादायक अध्याय लिहिणारी ठरेल. आतापर्यंत तुम्ही जो रिपोर्ट पाहिला तो ऐकल्यावर तुमच्याही मनात शंकेची पाल नक्कीच चुकली असेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात पवार नावाचं जे चक्रव्यूह आहे ते भेदणं आजपर्यंत कुणालाच जमलेलं नाही. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. हा सर्व घटनाक्रम, साहेबांच्या त्या हालचाली आणि रोहित पवारांची ती आक्रमकता, ही सगळं पाहिल्यावर एक शक्यता प्रबळ वाटते. राजकारणात योगायोग कधीच नसतो. तिथे प्रत्येक गोष्ट नियोजित असते. विचार करा, जो नेता 50 वर्षापासून दिल्लीच्या तक्त्याला हलवण्याची ताकद ठेवतो, तो नेता आपल्या पुतळ्याच्या अपघातावर इतक्या घाईत अपघात असा शिक्का का मारतो? हा खरंच त्यांचा मोठेपणा होता की तपास यंत्रणांना एका वेगळ्या दिशेला वळवण्यासाठी टाकलेलं ते पॅकेट होतं? हा प्रश्न आज सर्वांच्या, संपूर्ण महाराष्ट्राला सजावतोय. कदाचित 16 मार्चच्या राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतील ज्याची कल्पना आज ना सत्ताधाऱ्यांना आहे ना विरोधकांना. साहेब जेव्हा शांत असतात तेव्हा सह्याद्रीतलं वादळ अधिक भयानक असतं. हे आपण इतिहासात विचार करू चालणार नाही. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे, तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी हा अपघात म्हणून जो पडदा टाकला आहे त्यामागे नक्की काय दडलेलं असेल? हा खरंच केवळ एक दुर्दैवी अपघात होता की यामागे काहीतरी भयानक राजकीय सत्य दडलेलं ते अद्याप समोर आलेलं नाही? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट्स या प्रकरणाच्या सत्यतेपर्यंत पोहोचायला मदत करू शकते. आणि हो, हा व्हिडिओ तसे शेअर करा जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत हे राजकीय गणित पोहोचेल. बघूया 16 मार्चला महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा भूकंप येतोय. धन्यवाद.